हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टर जो आहे फिजिक्समधला तो या ठिकाणी सुरू करतोय. मॅग्नेटिक फोर्सेस ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. ओके, लास्ट चॅप्टर जो आपण बघितला करंट इलेक्ट्रिसिटी तो आपला पूर्ण झालेला आहे. त्याच्या पुढचा हा चॅप्टर आहे मॅग्नेटिक फोर्सेस ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. आता आपण पाहिलंय की याच्या अगोदर की ज्यावेळेस चार्ज स्टेडी स्टेटला असतो त्यावेळेस त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या ज्या काय फिजिकल क्वांटिटीज आहेत त्याचा अभ्यास आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये केला. त्याच्यानंतर हा चार्ज मोशन मध्ये आला की त्याचं रूपांतर करंट मध्ये होतं. त्याच्याशी रिलेटेड ज्या काय फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या आपण करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टर मध्ये अभ्यासल्या. आता हा चार्ज ज्यावेळेस एखाद्या कंडक्टर मधून फ्लो होतो त्यावेळेस त्या कंडक्टरच्या भोवती आपल्याला मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झालेलं त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्या ठिकाणी जे फोर्सेस ऍक्ट होतात आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या काही फिजिकल क्वांटिटी येतात या सर्वांचा अभ्यास आपल्याला या चॅप्टरमध्ये काय करायचा आहे. ओके, याच्या अगोदर तुम्ही ओरिएंटेड एक्सपेरिमेंट पाहिलेला आहे की एखाद्या कंडक्टर मधून जर आपण करंट फ्लो केला आणि त्याच्या शेजारी जर तुम्ही मॅग्नेटिक निडल ठेवत असाल तर ती मॅग्नेटिक निडल जी आहे ती काय होते, डिफ्लेक्ट होते. याचाच अर्थ त्या कंडक्टर मधून इलेक्ट्रिक करंट फ्लो झाल्यानंतर त्या कंडक्टरच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड काय होत असलं पाहिजे, क्रिएट होत असलं पाहिजे. हे आपण 10वी मध्ये वगैरे तुम्ही पाहिलेलं आहे. 11वी मध्ये पण तो सुरुवातीला आहे, 10वी मध्ये पण हे तुम्ही काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे. आता याच्यातला फर्स्ट पॉइंट जो आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे तो म्हणजे मॅग्नेटिक फोर्सेस. आता मॅग्नेटिक फोर्सेस काय असतात ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. समजा -E एवढा चार्ज आहे समजा एखाद्या इलेक्ट्रॉनवर, तो इलेक्ट्रॉन फी बार एवढ्या व्हेलॉसिटीनं बी बार एवढं मॅग्नेटिक इंडक्शन असणाऱ्या मॅग्नेटिक फील्ड मधून जर मूव्ह होत असेल, मोशन मध्ये असेल, तर त्या इलेक्ट्रॉनवरती ऍक्ट होत असणारा मॅग्नेटिक फोर्स जो आहे, जो आपण कशाने डिनोट करणार आहे, Fm बार. तर हा किती असतो मॅग्नेटिक फोर्स, तर ह्याचं इक्वेशन असं असते पहा, F बार किंवा Fm बार इज इक्वल टू -E दॅट इज चार्ज जो आहे तो, जो चार्ज मोशन मध्ये आहे तो चार्ज इनटू फी बार म्हणजेच वेलॉसिटी ऑफ द चार्ज क्रॉस प्रॉडक्ट असतो त्याचा कुणाशी, मॅग्नेटिक फील्डच्या इंडक्शनशी, त्याची वेक्टर क्वांटिटी जी आहे त्याच्याशी. ओके, दॅट इज Fm बार इज इक्वल टू आपल्याला लिहिता येतं -E इनटू फी बार क्रॉस बी बार. याला इक्वेशन नंबर दिला आपण समजा 1. ओके, आता इलेक्ट्रॉनच्या ऐवजी जर एखादा चार्ज असेल समजा आणि तो चार्ज आपण जर Q न डिनोट करत असतो, बाकी सर्व क्वांटिटी आहेत तशामध्ये तो V बार एवढ्या व्हेलॉसिटीनं बी बार एवढं मॅग्नेटिक इंडक्शन असणाऱ्या फील्ड मधून जर मोशन मध्ये असेल तर त्याच्यावरती ऍक्ट होत असणारा मॅग्नेटिक फोर्स जो आहे तो किती असणार आहे, परत इट इज डिनोटेड बाय Fm बार. तो किती असणार आहे, आता इथं चार्ज इलेक्ट्रॉन वरचा -E होता म्हणून आपण E लिहिला. आता या ठिकाणी चार्ज किती आहे, Q, त्याच्यामुळे आपण काय लिहिणार, Q इन ब्रॅकेट V बार क्रॉस B बार. हे इक्वेशन आपल्याला काय करता येतं, लिहिता येतं. याला इक्वेशन नंबर दिला आपण 2. दिस इज द मॅग्नेटिक फोर्स ऍक्टिंग ऑन अ चार्ज Q मूव्हिंग विथ अ व्हेलॉसिटी V बार इन अ मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन B बार. B बार एवढं मॅग्नेटिक इंडक्शन असणाऱ्या फील्ड मधून हा चार्ज मूव्ह होत असेल तर त्याच्यावरती एवढा फोर्स आपल्याला या ठिकाणी ऍक्ट झालेला काय होतो, पाहायला मिळतो. आता हा चार्ज जो आहे तो फक्त मॅग्नेटिक फील्ड मध्ये असेल तर एवढा फोर्स ऍक्ट होतो, बरोबर. E चार्ज असेल तर त्याच्यावरती एवढा फोर्स ऍक्ट होतो. समजा हा चार्ज इलेक्ट्रिक फील्ड Q एवढा चार्ज इलेक्ट्रिक फील्ड मधून जर मूव्ह होत असेल तर त्याच्यावरती ऍक्ट होत असणारा फोर्स किती असतो, तर इट इज डिनोटेड बाय Fe बार अँड इज इक्वल टू Q इनटू इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी जी आपण E बार ने दाखवतो, बरोबर. Fe बार इज इक्वल टू Q इनटू E बार हा तो फोर्स असणार आहे, बरोबर. मग सायमल्टेनियसली समजा एखादा चार्ज हा इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक दोन्ही फील्ड मधून जर मूव्ह होत असेल तर त्या चार्ज वरती ऍक्ट होत असणारा फोर्स आपण F बार न आपण डिनोट केला तर हा किती असणार आहे, तर F बार इज इक्वल टू आपल्याला इक्वेशन कसं लिहिता येईल, Q हा चार्ज आहे, बरोबर, इन ब्रॅकेट E बार हे इलेक्ट्रिक फील्ड आहे प्लस मॅग्नेटिक फील्ड साठी आपण काय लिहिणार आहे, Q इनटू हे V बार क्रॉस B बार आहे. Q आपण बाहेर घेतलाय म्हणजे राहिलं फक्त काय, इट इज V बार प्लस B बार आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. दिस इज द फोर्स ऍक्टिंग ऑन अ चार्ज विच इज मूव्हिंग इन मॅग्नेटिक ॲज वेल ॲज इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड दोन्ही प्रेझेंट असतील आणि त्याच्यामधून जर हा चार्ज मूव्ह होत असेल तर त्या चार्ज वरती ऍक्ट होत असणारा फोर्स असतो F बार इज इक्वल टू Q इन ब्रॅकेट E बार प्लस
इन ब्रॅकेट व्ही बार क्रॉस बी बार आपल्याला या ठिकाणी लिहिता येतं. ओके, आता हेच मी असंही लिहू शकतो, एफ बार इज इक्वल टू क्यू इंटू ई बार प्लस क्यू इंटू व्ही बार क्रॉस बी बार, बरोबर. अँड दिस कॅन बी रिटन ॲज एफ बार इज इक्वल टू एफ ई बार प्लस एफ एम बार. हेच मला असंही या पद्धतीने काय करता येतं, लिहिता येतं. याला इक्वेशन नंबर देतो मी 4 समजा, आणि हे जे इक्वेशन मी मांडलं याला इक्वेशन नंबर दिले आपण 3. ओके, एफ बार इज इक्वल टू एफ ई बार प्लस एफ एम बार. हा जो टोटल फोर्स ऍक्टिंग ऑन अ चार्ज मुव्हिंग इन इलेक्ट्रिक एज वेल एज मॅग्नेटिक फील्ड आहे ना, इट इज कॉल्ड एज लॉरेन्झ फोर्स. हा जो एफ बार आहे ना, यालाच काय म्हटलं जातं, लॉरेन्झ फोर्स. लॉरेन्झ फोर्स एफ बार इज इक्वल टू किती असतो, एफ ई बार प्लस एफ एम बार ने हा आपल्याला काय करता येतो, डिनोट करता येतो. आता हा जो एफ बार आहे त्याला काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड एज लॉरेन्झ फोर्स. ओके, आता ह्याच्यामध्ये 2 केसेस आपल्याला या ठिकाणी काय केलेले आहेत, दिलेले आहेत. आता जर व्ही बार आणि बी बार म्हणजे त्या चार्जची जी व्हेलॉसिटी आहे तो वेक्टर, व्हेलॉसिटी वेक्टर आणि मॅग्नेटिक इंडक्शनचा वेक्टर, हे दोन्ही जर एकमेकांना पॅरलल असतील, म्हणजे इफ व्ही बार अँड बी बार आर पॅरलल, देन जर पॅरलल असतील तर थीटा जो आहे तो किती असणार, दोन्ही मधला अँगल आपण थीटाने डिनोट केला तर थीटा किती असणार आहे, इट इज इक्वल टू 0 डिग्री, बरोबर. आणि मग आपल्याला हे व्ही बार क्रॉस बी बार ह्याचं जर फक्त मॅग्निट्यूड घेतला आपण तर आपल्याला लिहिता येतं व्ही बार क्रॉस बी बार मॅग्निट्यूड इज इक्वल टू फी इंटू बी इंटू साइन ऑफ थीटा. आता हा थीटा किती आहे, 0 डिग्री आहे. मग इथं जर मी 0 डिग्री किंमत टाकली तर साइन 0 ची किंमत होते 0 इंटू व्ही बी, इट इज इक्वल टू किती होतं, 0. आणि हा जर 0 असेल तर मला एफ एम ची जी किंमत आहे, एफ एम बरोबर काय आहे, क्यू इन ब्रॅकेट व्ही बार क्रॉस बी बार, याची जी किंमत आहे ती किती मिळते, मला 0 मिळते. म्हणजे एफ एम बार इज इक्वल टू किती होतो, 0. इफ वेलॉसिटी वेक्टर ऑफ अ चार्ज अँड द मॅग्नेटिक इंडक्शन आर पॅरलल टू इच अदर, म्हणजे दोन्ही एका दिशेमध्ये असतील तर त्यावेळेस अँगल थीटा जो आहे तो 0 होतो. आणि त्याच्यामुळं त्या चार्जवरती ऍक्ट होत असणारा मॅग्नेटिक फोर्स एफ एम बार जो आहे तो आपल्याला किती झालेला पाहायला मिळतो, 0 झालेला पाहायला मिळतो. ओके, ही फर्स्ट केस आपल्याला या ठिकाणी दिली आहे. त्याच्यानंतर ना सेकंड केस आपल्याला या ठिकाणी काय सांगता येते, ही फर्स्ट केस. सेकंड केस मध्ये आपल्याला काय सांगता येतं, इफ व्ही बार इज इक्वल टू 0, म्हणजे तो जो चार्ज आहे जो मोशन मध्ये होता तो जर स्टेडी स्टेटला असेल तर काय घडतं, तर व्ही बार जर 0 असेल तर इथं काय होणार बघा, एफ एम बार इज इक्वल टू क्यू इन ब्रॅकेट 0 क्रॉस बी बार. 0 क्रॉस बी बार म्हणजे हे 0 होईल, हे सर्व 0 होईल. म्हणजे अगेन एफ एम बार इज इक्वल टू किती होणार आहे, एफ एम बार इज इक्वल टू 0. बघा एफ एम बार 0 आहे म्हणून काय मॅग्नेटिक फील्ड बी बार जे आहे ते 0 आहे का, तर नाही, बी बार इज नॉट इक्वल टू 0 आहे. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. असं असताना सुद्धा तो चार्ज जर मोशन मध्ये नसेल तर त्या चार्जची व्हेलॉसिटी जी आहे ती किती होते, 0 होते. आणि परिणामी मॅग्नेटिक फील्डमुळे क्रिएट होणारा जो फोर्स आहे, बरोबर, मॅग्नेटिक फोर्स ऍक्टिंग ऑन द चार्ज, इट बिकम्स 0. तो आपल्याला किती झालेला पाहायला मिळतो, 0 झालेला या ठिकाणी पाहायला मिळतो. ओके, आता हे व्हेक्टरच्या स्वरूपात जर आपण दाखवलं तर ह्याचा रिझल्टंट जो आहे हा एफ एम बार कुठल्या दिशेमध्ये असतो तो आपल्याला दाखवता येईल. बघा समजा हा मी व्ही बार डिनोट केला या ठिकाणी, बरोबर. समजा इकडं हा जो आहे तो बी बार या ठिकाणी मी डिनोट केला. या दोन्हीच्या मधला अँगल जो आहे समजा आपण थीटाने दाखवलाय, तो थीटा बी द अँगल बिटवीन व्ही बार अँड बी बार म्हटलं आपण ह्या दोन्ही मधला. तर ह्यांचा रिझल्टंट हा याला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये असणार आहे. म्हणजे व्ही बार क्रॉस बी बार जो आहे तो या दिशेमध्ये असणार आहे, बरोबर. 2 वेक्टर्स ज्या प्लेन मध्ये, समजा हा व्ही बार आहे हा बी बार आहे, समजा व्ही बार टू बी बार तुम्ही क्रॉस प्रोडक्ट घेत असाल तर थंब जो आहे तो रिझल्टंट वेक्टरच्या डायरेक्शन मध्ये असतो. राईट हँड रूल नुसार आपण तो ही डायरेक्शन जी आहे ती सांगू शकतो. म्हणजे या ठिकाणी व्ही बार क्रॉस बी बार हा व्ही बारला कसा असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. आता व्ही बार क्रॉस बी बार ज्या दिशेमध्ये आहे ना त्याच दिशेमध्ये हा एफ एम बार असतो. म्हणून मी असं लिहू शकतो, एफ एम बार and V bar are perpendicular to each other, बरोबर. हे असं का लिहितो मी, लक्षात येते, V बार आणि B बार ज्या प्लेन मध्ये आहेत
त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट असतो व्ही बार क्रॉस बी बार, आणि व्ही बार क्रॉस बी बारची जी डायरेक्शन असते तीच एफ एम बारची डायरेक्शन असते. म्हणून एफ एम बार आणि व्ही बार किंवा एफ एम बार आणि बी बार हे सुद्धा एकमेकांना कसे असतात, परपेंडिक्युलर असलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि जर हे दोन परपेंडिक्युलर असतील एफ एम बार आणि व्ही बार, तर वी कॅन राईट एफ एम बार डॉट व्ही बार. यांचा जर आपण डॉट प्रॉडक्ट घेतला तर हा किती होतो, एफ एम इंटू फी इंटू कॉस ऑफ थीटा होतो. तर थीटा इज द अँगल बिटवीन दिस टू, या दोन्ही मधला व्ही बार आणि आता हा जो आहे तो एफ एम बारची पण हीच डायरेक्शन असते, लक्षात ठेवायचं या डायरेक्शन मध्येच असतो. म्हणजे ह्या दोन्ही मधला अँगल जो आहे तो 90 डिग्रीचा होतो. म्हणजे एफ एम इंटू फी इंटू कॉस ऑफ किती होणार आहे इथं 90 डिग्री, आणि कॉस 90 डिग्रीची किंमत असते 0 इंटू हे सर्व, म्हणजे काय होते या ठिकाणी 0 झालेला आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एफ एम बार डॉट व्ही बार यांचा जर प्रॉडक्ट घेतला आपण तर तो किती असतो, 0 असतो. कारण एफ एम बार आणि व्ही बार हे दोन्ही एकमेकांना कसे असतात, परपेंडिक्युलर असतात. त्याच्यामुळे त्यांचा जो डॉट प्रॉडक्ट आहे तो 0 असतो. आता आपल्याला माहित आहे की ज्या दिशेमध्ये व्हेलॉसिटी आहे त्याच दिशेमध्ये जनरली डिस्प्लेसमेंट जी आहे ती घडते. मग एफ एम बार आणि व्ही बार यांचा जर डॉट प्रॉडक्ट 0 असेल तर हे दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर असणार आहे, बरोबर. त्याच पद्धतीनं एफ एम बार आणि डिस्प्लेसमेंट हे दोन्ही सुद्धा एकमेकांना कसे असणार आहेत, परपेंडिक्युलर असणार आहेत. आणि म्हणून मी असं लिहू शकतो एफ एम बार डॉट डिस्प्लेसमेंट मी एस बार ने दाखवले तर इट इज अगेन इक्वल टू 0, कारण एस बार इज इन द डायरेक्शन ऑफ व्ही बार. डिस्प्लेसमेंट ही व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये असते म्हणून आपण ती एस बार त्या डायरेक्शन मध्ये घेतो. त्याच्यामुळे यांचा दोघांचा डॉट प्रॉडक्ट हा सुद्धा किती असणार आहे, 0 असणार आहे. आणि ही फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजेच हे काय घडतं, वर्क डन, आणि वर्क डन जे ते किती असतं, 0 असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे एखाद्या चार्जवरती जो मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट होतो त्या मॅग्नेटिक फोर्समुळे त्या चार्जवरती कोणत्याही प्रकारचं वर्क डन घडत नाही. म्हणजेच त्या ठिकाणी घडलेलं जे वर्क डन आहे ते किती असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं, 0 असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. ओके. आणखी याच्या पुढे एक स्टेटमेंट आपल्याला पुस्तकात दिले, द मॅग्नेटिक फोर्स मे चेंज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द चार्ज बट दे कॅन नेव्हर अफेक्ट द स्पीड. म्हणजे मॅग्नेटिक फोर्स हा त्या चार्जची जी मोशनची डायरेक्शन आहे ती काय करू शकतो, चेंज करू शकतो. पण त्याचं जे मॅग्निट्यूड आहे, व्हेलॉसिटीचं जे मॅग्निट्यूड आहे म्हणजे स्पीड जे आहे त्याच्यावरती ह्या मॅग्नेटिक फील्डचा कोणताही परिणाम होत नाही. ओके. आता आपल्याकडे जे इक्वेशन नंबर 2 आहे या ठिकाणचं हे इक्वेशन, याच्यावरनं आपण काय लिहू शकतो पहा. फक्त याचं जर आपण मॅग्निट्यूड घेतलं किंवा वेक्टर फॉर्म मध्ये हे जर आपण असं लिहिलं वेक्टर प्रॉडक्टच्या स्वरूपात तर आपल्याला काय लिहिता येतं, दिस कॅन बी रिटन एज एफ एम बारच्या ऐवजी मी एफ बार लिहिलं तर इट इज इक्वल टू क्यू इंटू फी इंटू बी इंटू साइन ऑफ थीटा, वेअर थीटा बी द अँगल बिटवीन व्ही बार अँड बी बार, इंटू मी लिहितो एन कॅप. एन कॅप स्टँड्स फॉर युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ एफ बार. एफ बार ज्या डायरेक्शन मध्ये आहे त्याच डायरेक्शन किंवा व्ही बार क्रॉस बी बार हा ज्या डायरेक्शन मध्ये आहे ना त्या डायरेक्शन मधला हा युनिट वेक्टर आहे. आपण मॅग्निट्यूड आणि युनिट वेक्टर त्याची डायरेक्शन जी आहे ती डिफरंट वेगवेगळी करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला जो आहे तो काय करतोय, वापरतोय या ठिकाणी. ओके. याच्यावरनं आपल्याला याचं एसआय युनिट मॅग्नेटिक इंडक्शनचं जे आहे ते काय करता येतं, मांडता येतं. आता या ठिकाणी जो फोर्स आहे समजा, हा फोर्स समजा 1 न्यूटन एवढा फोर्स आहे समजा, हा जो चार्ज आहे क्यू तो 1 कुलोम एवढा आहे समजा, हे फीची आहे व्हेलॉसिटी जी आहे ती 1 मीटर पर सेकंद एवढी आहे समजा. ओके. त्याच्यानंतर ना मॅग्नेटिक इंडक्शन आणि थीटा हे मॅग्नेटिक इंडक्शन आणि बी बार हे दोन्ही जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील म्हणजे बी बार अँड बी बार आर परपेंडिक्युलर टू इच अदर, म्हणजे हे दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत असं आपण गृहीत धरलं समजा. याचं मॅग्निट्यूड 1 असते, बरोबर. तर मला हा फॉर्म्युला कसा लिहिता येईल बघा, इकडे दाखवतो मी या ठिकाणी. हाच फॉर्म्युला मी कसा लिहू शकतो या ठिकाणचा, हा जो फॉर्म्युला आहे तो मला कसा लिहिता येईल बघा, एफ इज इक्वल, आता फक्त मी मॅग्निट्यूड घेतो, इज इक्वल टू क्यू इंटू फी इंटू बी मला या ठिकाणी काय करता येईल, लिहिता येईल. आणि याच्यावरनं मी बी इज इक्वल टू लिहिलं तर मला लिहिता येईल एफ डिवायडेड बाय, हे क्यू बी इकडे गुणिले इकडे आलं तर काय होईल, भागिले होईल, बरोबर. एफ डिवायडेड बाय क्यू फी या पद्धतीने मला हे काय करता येईल, दाखवता येईल. आता याच्यावरनं मी याचे एसआय युनिट मांडू शकतो. हा फोर्स आहे, फोर्स ह्याच्यावरून मला काय लिहिता येईल, एसआय युनिट ऑफ बी. काय लिहिता येईल बघा, एसआय युनिट ऑफ बी. फोर्सचं एसआय युनिट काय असते, न्यूटन, बरोबर.
डिवायडेड बाय चार्ज आपण ते घेतलेलं आहे. चार्जचं एसआय युनिट आपल्याला या ठिकाणी देता येतं कुलोम आणि व्हेलॉसिटीचं एसआय युनिट आपण या ठिकाणी घेऊ शकतो मीटर पर सेकंड. आणि त्याच्यावरून आपण हे काय लिहिता येईल आपल्याला बघा न्यूटन, हे सेकंड वरती जाईल, दॅट इज न्यूटन सेकंड पर कुलोमीटर. न्यूटन सेकंड पर कुलोमीटर इज द एसआय युनिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड किंवा स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज टेस्ला. यालाच काय म्हटलं जातं, टेस्ला असं म्हटलं जातं. कॅपिटल टी न ते काय केलं जातं, डिनोट केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि 1 टेस्ला बरोबर किती असते, इट इज 10⁴ गॉस. आता गॉस हे सुद्धा मॅग्नेटिक फील्डचं युनिट आहे, एसआय युनिट नाही लक्षात घ्या. गॉस हे छोटे युनिट आहे, टेस्ला हे त्याच्यापेक्षा मोठे युनिट आहे. 1 टेस्ला बरोबर किती असते तर 10⁴ गॉस असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि जर तुम्ही ह्या बी ची डायमेन्शन्स काढली तर डायमेन्शन्स ऑफ बी इज इक्वल टू तुम्हाला लिहिता येतं डायमेन्शन्स ऑफ एफ डिवायडेड बाय, असं लिहू शकता तुम्ही, डिवायडेड बाय डायमेन्शन्स ऑफ क्यू इंटू डायमेन्शन्स ऑफ पी. आता हे जर आपण जरा रिअरेंज केलं तर आपल्याला 4 ची डायमेन्शन्स माहित आहेत, l⁻⁴, m⁻⁴, t⁻², बरोबर, डिवायडेड बाय चार्ज आहे त्याची डायमेन्शन्स असतात i⁻⁴, t⁻1 आणि व्हेलॉसिटीची डायमेन्शन तुम्हाला माहित आहे. व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम, दॅट इज l⁻⁴, t⁻⁻1 असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आता हे जरासं रिअरेंज केलं तर परत काय होईल बघा, हे l फक्त इथं आहे, हे l⁻1 वरती घेतलं तर -1 हे +1 म्हणजे l⁻0 झालं. त्याच्यानंतर m⁻1 ते एकच ठिकाणी m⁻1, हे t⁻−1 t⁻+1 म्हणजे t⁻0 झालं. इथं राहिलं फक्त t⁻2 आणि हे i⁻1 आहे, वरती घेतलं तर आपण काय होईल i⁻1. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ द मॅग्नेटिक इंडक्शन. ही मॅग्नेटिक इंडक्शनची डायमेन्शन्स आपल्याला या पद्धतीने काय करता येतात, दाखवता येतात. ओके, याच्या पुढचा जो पॉइंट आहे सायक्लोट्रॉन मोशन आणि सायक्लोट्रॉन ॲक्सिलरेटर, तो आपण पुढच्या तासाला पाहणार आहे. याच्यातला सायक्लोट्रॉन मोशन हा जो पॉइंट आहे तो ड्रॉप केला यावर्षी, तरी पण तो घेणार आहे मी, कारण त्यातली इक्वेशन आपल्याला पुढे वापरायला लागते. आणि त्याच्यानंतर आपण सायक्लोट्रॉन ॲक्सिलरेटर हा जो पॉइंट आहे तो पाहणार. ओके.